श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात बँकांची बुडीत खात्यातली कर्ज आणि त्यांनी निर्लेखित केलेल्या कर्जांबाबतची माहिती. रिझर्व्ह बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 आर्थिक वर्षांमध्ये अनुसूचित वाणिज्यिक बँकांनी 10,09,511 कोटी रुपयांची बुडीत कर्ज निर्लेखित केली आहेत, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मंगळवारी संसदेत दिली. या प्रयत्नामुळे ही बुडीत कर्ज म्हणजेच NPA संबंधित बँकांच्या ताळेबंदातून बाहेर काढण्यात आली आहेत. करलाभ मिळवण्यासाठी आणि भांडवल वृद्धी साधण्यासाठी बँका बुडीत कर्ज ताळेबंदातून निर्लेखित करत असतात. रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्व आणि संबंधित बँकांच्या संचालक मंडळानं मंजूर केलेल्या धोरणानुसार ही प्रक्रिया होत असते. सामान्यतः निर्लेखित केल्यानंतर सुद्धा या कर्जांची वसुली प्रक्रिया सुरूच राहते. त्यामुळे ही कर्ज निर्लेखित केली तरीही कर्जदाराला त्याचा फायदा होत नाही. कर्जाची परतफेड करणं ही त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरूच राहते. न्यायालय किंवा कर्जवसुली न्यायाधिकरणात दावे दाखल करणं, नादारी आणि दिवाळखोरी संहिता 2016 अंतर्गत खटले दाखल करणं आणि बुडीत कर्जांची विक्री करणं या माध्यमातून निर्लेखित केलेली रक्कम वसूल करण्यासाठी बँका प्रयत्न करतात. सरकारी बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 आर्थिक वर्षांमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक आणि त्यावरील दर्जाच्या 3,312 बँक अधिकाऱ्यांना NPA प्रकरणांबाबत जबाबदार ठरवण्यात आलंय. त्या अनुषंगानं त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात आली आहे, अशी माहिती सीतारामन यांनी राज्यसभेत दिली. या विषयावर बोलताना अर्थविषयक मुक्त पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, थकीत बँकांच्या कर्जाचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. अशातच या बँकांनी गेल्या 5 वर्षांमध्ये 10 लाख कोटी रुपये निर्लेखित म्हणजेच राईट ऑफ केले, अशी माहिती नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली आणि पुन्हा एकदा याबाबतच्या चर्चेला ऊत आलाय. बँकांचं राईट ऑफ करणं किंवा NPA करणं ही नित्याची प्रोसेस आहे. यावेळी या माध्यमातून या बँकांच्या थकीत कर्जाचा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने चर्चेला आला. यापूर्वीही बँकांच्या थकीत कर्जावरून किंवा त्यांचं निर्लेखित करणं यावरून विरोधक काय किंवा बँक कर्मचारी संघटना काय यांनी वेळोवेळी टीका केलेली आहे. बँकांच्या ताळेबंदाचा स्वच्छ आकार व्हावा आणि ते सुटसुटीत व्हावा यासाठी बँकांच्या थकीत कर्जाचं प्रमाण किंवा थकीत कर्जाची रक्कम ही निर्लेखित करणं म्हणजेच राईट ऑफ करणं ही एक प्रक्रिया आहे. यामुळे बँकांना आपला ताळेबंद स्वच्छ ठेवण्यासाठी पूरक सहकार्य मिळतं. त्याचबरोबर सरकारला जर सार्वजनिक बँकांमध्ये भांडवल ओतायचं असेल तर ही राईट ऑफ केलेली रक्कम बाजूला गेल्याने ताळेबंद सुदृढ बनतो. त्याचबरोबर अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे बँकांना कर वगैरे लाभ मिळू शकतो. ही निर्लेखित केलेली रक्कम गेल्या 5 वर्षांमध्ये 10.9 लाख कोटी रुपये झाली, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. स्वच्छ ताळेबंदासाठी बँकांना वेळोवेळी उपाययोजना कराव्या लागतात. थकीत कर्जाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता अशा उपाययोजना या जिकिरीच्या ठरतात. बँकांनी एकूण वितरित केलेल्या कर्जापैकी जवळपास 10 ते 12% ही रक्कम ही NPA म्हणजे थकीत कर्ज म्हणून गणली गेलेली आहे आणि ही थकीत केलेली रक्कम वसूल करण्याच्या विविध उपाययोजना आहेत. त्यातलाच हा निर्लेखित म्हणजेच राईट ऑफ करण्याचा प्रकार आहे. त्याचबरोबर अशी कर्जे वसूल करण्यासाठी कर्जदारांकडनं वसुलीचे प्रयत्न हे सातत्याने होत असतात. कर्ज निर्लेखित झाली म्हणजे राईट ऑफ झाली तरी सुद्धा कर्ज वसुलीची प्रक्रिया ही चालूच राहते. त्याला कोणत्याही कायद्याद्वारे अडसर नाही. गेल्या काही वर्षांमध्ये बँकांनी निर्लेखित कर्जाच्या माध्यमातून अनेक रक्कम सुद्धा गोळा केलेली आहे. जरी रक्कम निर्लेखित होत असली तरी सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये बँकांनी जवळपास 6.5 लाख कोटी रुपये मिळवले. हा आकडा बघता त्यातले 1.25 ते 1.5 लाख कोटी रुपये हे या निर्लेखित कर्जातून मिळवलेले आहेत. म्हणजेच निर्लेखित कर्ज केली म्हणजे ती वाऱ्यावर सोडली अथवा त्यावर पाणी सोडलं असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. स्वच्छ ताळेबंदासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे आणि ती प्रक्रिया कायम राहते हेच यातून सिद्ध होतं. देशातील जवळपास अशा थकीत कर्जाला जबाबदार असलेल्या बँकांच्या 3,000हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाई केली, अशी ही माहिती या निमित्ताने अर्थमंत्र्यांनी दिली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये किंवा महिन्यामध्ये सार्वजनिकच काय
पण एकूण बँकांची आर्थिक स्थिती ही सुधारत असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. याला सरकारने केलेल्या थकीत कर्जाच्या उपाययोजना किंवा त्याची प्रक्रिया याला देता येईल. थकीत कर्जाचं प्रमाण हे 2012 मध्ये एकूण वितरित कर्जाच्या 3% होतं. ते आता 10% पोहोचलं असलं तरी देशातील सार्वजनिक बँकांची स्थिती ही भक्कम उभी राहिलेली आहे. NPA बाबतच्या सततच्या कार्यवाहीमुळे सार्वजनिक बँकांना जवळपास गेल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये 25,000 कोटी रुपयांचा नफा झाला आणि सध्याची भांडवली बाजाराची म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजी बघता गेल्या काही दिवसांमध्ये बँकांचा निर्देशांक असलेला निफ्टी बँक इंडेक्स सुद्धा 4 ते 5% वधारला आहे. आणि अनेक सार्वजनिक बँका ज्या भांडवली बाजारात सूचीबद्ध आहेत किंवा लिस्टेड आहेत त्यांचे शेअर हे वर्षाच्या वरच्या टप्प्याला पोहोचलेले आहेत. काही बँकांचे शेअर ते दुहेरी अंक मजल मारताना दिसत आहेत. अर्थात हे सकारात्मक झालं. मात्र अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच NPA आणि राईट ऑफ म्हणजे निर्लेखित या प्रक्रियेला वेग येणं आणि ती अधिक सुटसुटीत होणं ही काळाची गरज बनलेली आहे. बुडीत खात्यातली कर्ज हा केवळ त्या बँकेसाठीच नव्हे तर अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा महत्त्वाचा विषय असतो. अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे असं कर्ज ज्यासाठी मुद्दल किंवा देय व्याजाची रक्कम ही कर्जदाराकडून 90 दिवस आणि त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी थकीत राहिली आहे. NPA घोषित केलं की लगेचच सबस्टँडर्ड ॲसेटच्या प्रोव्हिजनिंग नियमानुसार 15% रुपये नफ्यामधून वजा करावे लागतील. त्याचा परिणाम म्हणून ही रक्कम नफ्यातून वजा करावी लागते. त्यातून बँकेचा नफा खूपच कमी होतो. साहजिक बँकेचं व्यवस्थापन कोणतीही मालमत्ता अनुत्पादक म्हणून जाहीर करण्याची घाई करत नाही. परंतु जरी NPA जाहीर केला नाही तरी बँकेचं भांडवल त्यात अडकल्यामुळं अर्थव्यवस्थेत खेळत्या भांडवलाचे प्रश्न निर्माण होतात. NPA वाढणं हे केवळ बँकेच्या हातात नसतं. त्याची कारणं कधी अर्थव्यवस्थेत तर कधी कर्जदाराच्या मानसिकतेत दडलेली असू शकतात. दुसऱ्या बाजूला बुडीत खात्यातली कर्ज वाढली तर ते संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर प्रभाव टाकतंच असं नाही. बुडीत खात्यातील कर्ज आणि अर्थव्यवस्था यांच्या परस्पर संबंधाचं विश्लेषण करताना चार्टर्ड अकाउंटंट मुकुंद चितळे यांनी सांगितलं, सध्या रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या वेगवेगळ्या वेळच्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट्सवरच्या नियमामुळे त्या विषयाची चर्चा समाजात जोरात चालू असते. नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स याचा अर्थ बँकेतून घेतलेले कर्ज जेव्हा वेळच्यावेळी परत केले जात नाही आणि त्यामुळे बँकेचे पैसे बुडतात त्याला आपण NPA असं म्हणतो. देशाच्या दृष्टीने बँकिंग सिस्टीम म्हटली तर ती अतिशय आवश्यक असते, कारण पैसे ज्यांच्याकडे आहेत हा घटक वेगळा असतो. असे लोक पैसे बँकेत ठेवतात आणि जे व्यवसाय करतात किंवा ज्यांना पैशाची गरज आहे असे लोक ते लोन म्हणून घेतात. सर्वसाधारण बघितलं तर ज्याला स्मॉल तिकीट साईज म्हणतो अशी बरीचशी माणसं लोन परत करायला प्रामाणिकपणे खरंच तयार असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी होणारा NPAचं प्रमाण आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान हे कमी असतं. मोठमोठ्या उद्योगासाठी घेतलेले जे लोन्स असतात त्याचे ब्रॉडली 2 भाग करता येतात. काही वेळा धंद्याची परिस्थिती बदलली किंवा आर्थिक धोरणं बदलली म्हणून एखादा धंदा बुडतो आणि अशा बुडलेल्या धंद्यामुळे येणारे पैसे बुडतात. तो NPA मी त्याला जेन्युइन NPA म्हणेन. पण बऱ्याच वेळा धंदा करणारी माणसं अप्रामाणिकपणे धंद्यातले पैसे वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट करतात आणि त्यामुळे बँकांचे पैसे परत देत नाहीत आणि मग जेव्हा शक्य असेल त्या माणसं आपला देश सोडून दुसरीकडे पळून जातात. हे जे NPA आहेत हे देशाला अतिशय घातक असतात. हे जर लक्षात घेतलं तर या सगळ्या विषयाची सांगड इतर 2-3 विषयाशी घालायला लागते की बँक जेव्हा लोन म्हणून पैसे देते तेव्हा त्यांची रिस्क मॅनेजमेंट पॉलिसी जी असते त्यांचे लोनचं इव्हॅल्युएशन असतं किंवा त्याचं मोजणी करण्याचं धोरण असतं ते कितपत योग्य आहे. ते लोन दिल्यानंतर त्याचा फॉलोअप आणि त्या पैशाचा वापर तो घेणारा माणूस योग्य करतोय की नाही याच्याकडे बँक किती लक्ष ठेवते. ह्या 2 गोष्टी झाल्या बँकेच्या लेवलच्या. पूर्ण देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारे चालली आहे आणि एकमेकाला पैसे देणे जे असतं ती माणसं वेळच्यावेळी पैसे देतात की नाही याच्यावर पण पुष्कळदा NPA अवलंबून असतो. ज्या लोकांचा व्यवसाय सरकारशी किंवा सरकारी कंपन्यांशी असतो अशा बऱ्याच लोकांचा अनुभव असा की सरकारकडनं किंवा सरकार कंपन्यांकडनं पैसे मिळवणं हे मोठं जिकिरीचं काम असतं आणि हे पैसे जर वेळच्या वेळी मिळाले नाहीत तर त्यांची आर्थिक स्थिती डबघायला येते आणि अशामुळे ते धंदे लवकर NPA परिस्थितीकडे जातात. त्यामुळे एक तर पहिला विचार डोक्यात असा येतो की सरकारनी आणि सरकारी कंपन्यांनी ठरल्याप्रमाणे 60 दिवसात पैसे पेमेंट केलेच पाहिजे. हा जर नियम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारायला हे
एक प्रमुख कारण राहू शकतं. दुसरी गोष्ट अशी की एकदा जर कर्ज बुडवलं तर त्या कर्जासमोर घेतलेली जे प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी विकून त्याचा चांगला वापर करता येईल अशी लीगल सिस्टीम जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत कर्ज घेणारी कंपन्या आणि कर्ज बुडवण्याची मानसिकता ही कमी होण्याची शक्यता राहत नाही. त्यामुळे आपल्या देशात असलेली जी काय कायदेशीर पद्धत आहे आणि बुडवलेल्या कर्जांच्या समोर असलेलं तारण जे आहे ते तारण विकून ते कर्ज चुकतं निर्माण करण्याची परिस्थिती जोपर्यंत कायदेशीरपणे नीट होत नाही तोपर्यंत ही पद्धत बदलायला भरपूर वेळ लागेल. त्यासाठी सध्याच्या सरकारने IBC वर असे काही कायदे केले. या विषयावर जर पुढे बघायचं म्हटलं तर बँकिंग सिस्टीम ही नेहमीच देशाला आवश्यक राहणार आहे आणि त्याच्यामुळे असे पैसे घेऊन बुडवणारे जे लोक आहेत त्यांना जोपर्यंत सामाजिक काहीतरी लांछन निर्माण होत नाही तोपर्यंत पैसे बुडवण्याची जी मानसिक प्रक्रिया आहे ती कधी कमी होईल असं पटकन तरी वाटत नाही. धंदा बुडला म्हणून पैसे बुडले तर अशा बाबतीत फार मोठं बोलून येईल. परंतु पैसे डायव्हर्ट करून बँकांचे पैसे बुडवले अशी जे लोक असतात त्यांना जोपर्यंत सामाजिक लांछन किंवा त्यांना काहीतरी गैरशिस्तीबद्दल पेनल्टी ही व्यवस्था जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे हे दरवर्षी याचप्रमाणे चालू राहील असं वाटतं. ही जर परिस्थिती बघितली तर आपण पुढे काय करावं तर याच्या 2-3 गोष्टी मी म्हटल्या की सरकारने करण्याची पेमेंट्स ही अतिशय वेळच्या वेळी झालीच पाहिजेत. हा पहिला नियम. बँकेने दिलेल्या कर्जावर त्यांचं तारण जे असतं तर बुडवलेल्या कर्जांचं तारण वेळच्या वेळी विकून ते योग्य मार्गाला प्रोडक्टिव्ह ऍसेट्स मध्ये लावता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी आवश्यक असलेलं धोरण निर्माण करणं ही दुसरी गोष्ट. आणि आपल्या कायदेशीर सिस्टीम मध्ये चांगली गोष्ट करणाऱ्याला प्रोत्साहन मिळेल आणि वाईट गोष्ट करणाऱ्याला त्याची आर्थिक आणि अदरवाईज पण निंदा नालस्ती होऊन त्याला लांछन लागेल अशी परिस्थिती आपण जोपर्यंत निर्माण करत नाही तोपर्यंत भीती अशी वाटते की अशाच गोष्टी परत चालू राहू शकतील की काय. आपण अशी आशा करूया की वेगवेगळ्या बदलल्या परिस्थितीप्रमाणे माणसंही बदलतील आणि दुसऱ्याचे पैसे वेळेवर परत करायला लागतात भूमिका ठेवून काम करतील तर हा जो NPA भस्मासूर आहे तो आपल्याला कमी त्रास देऊ शकेल. आणि NPA भस्मासूर फक्त बँकांना नसतो तो नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी म्युच्युअल फंड्स आणि वेगवेगळ्या वित्तीय संस्था या सगळ्यांना हा लागू असतो. आणि त्यामुळे प्रत्येकाला असं दिसेल की आपल्या आसपास वावरणाऱ्या माणसांमध्ये सुद्धा दुसऱ्याचे पैसे बुडवणारी जी माणसं असतात त्यांचं जर आपण कौतुक करत असलो तर या सगळ्या सामाजिक गुन्ह्यामध्ये आपण पण काही प्रमाणात सामील आहोत असे आहोत की नाही याचा आपण विचार करावा तरच याच्यात पुढे जाऊन परिस्थिती बदलून सुधारणा होऊ शकेल असं वाटतं. बँकांची आर्थिक स्थिती चांगली असणं हे कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची अशी गोष्ट असते. बँकिंग व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्थेच्या वाढीचं इंजिन. बँकांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहतो. त्यामुळं उद्योगधंद्यांना योग्य असं भांडवल मिळतं. उद्योगधंद्यांना पुरेसं भांडवल योग्य दरात उपलब्ध झालं तर नवीन रोजगार निर्मिती होते. रोजगार निर्मितीमधून नवीन मागणी निर्माण होते आणि नवीन मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन उद्योगधंदे निर्माण होतात. या तऱ्हेनं अर्थव्यवस्थेचं वाढीचं चक्र नियमित सुरू राहतं. 2008 मध्ये जागतिक पातळीवर मंदी येण्याचं कारण बँकिंग प्रणालीचं कोसळणं हेच होतं. परंतु भारतीय बँका आर्थिकदृष्ट्या सुदृढ अवस्थेत आहेत. रिझर्व्ह बँक आणि सरकारचा आग्रह व्यवस्थात्मक सुधारणांमधून कामगिरीत सुधारणा आणण्याकडे आहे. जागतिक पातळीवर जरी मंदीचे ढग काही प्रमाणात दिसत असले तरी आता हळूहळू परिस्थिती निवळेल अशी चिन्ह दिसतायत. आपल्या अर्थव्यवस्थेत असलेल्या अंतर्गत मागणीमुळं, व्यवस्थेवर लोकांच्या असलेल्या विश्वासामुळं आणि सुधारणांच्या कार्यक्रमांमुळे येणारं दशक भारतीयांचं असेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सर्वे भवन्तु सुखिनः अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यामुळे जगातले इतर काही देश मंदीवर मात करण्यासाठी युद्धाचा मार्ग अवलंबताना दिसले तरी भारताला असा कुठलाही मार्ग घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या अंगभूत क्षमतांच्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्था समर्थ भारताचं स्वप्न साकार करू शकेल अशीच आपणा सर्वांना खात्री असेल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन उमेश घळसाची.